नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक वारशाची सफर करणार आहोत जो काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिला असला तरी त्याचे सौंदर्य आणि इतिहास आजही तितकाच भव्य आहे. आपण बोलत आहोत आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेल्या रायदुर्गम किल्ल्याबद्दल. दख्खनच्या पठारावरील एका विशाल डोंगरावर वसलेला हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना मानला जातो. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फुटांहून अधिक उंचीवर असलेला हा डोंगर दुरून पाहिला की त्याच्या अवाढव्यपणाची जाणीव होते. या किल्ल्याचा इतिहास विजयनगर साम्राज्याशी जोडलेला आहे. असे म्हटले जाते की विजयनगरच्या राजांच्या काळात एका सरदाराने या किल्ल्याची बांधणी केली होती. तालिकोटच्या प्रसिद्ध युद्धानंतर जेव्हा विजयनगर साम्राज्याची पडझड सुरू झाली तेव्हा या किल्ल्याने अनेक चढउतार पाहिले. या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची 7 स्तरांची तटबंदी. शत्रूला किल्ल्याच्या आत शिरणे अशक्य व्हावे अशा पद्धतीने याच्या भिंती आणि दरवाजे बांधले गेले आहेत. डोंगराच्या नैसर्गिक रचनेचा वापर करून केलेली ही तटबंदी आजही पाहणाऱ्याला थक्क करते. किल्ल्यावर चढताना आपल्याला प्राचीन वास्तुकलेचे दर्शन पावलोपावली होते. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत जी त्या काळच्या संपन्नतेची साक्ष देतात. यातले सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे दशभुज गणपती मंदिर. एकाच विशाल पाषाणात कोरलेली गणपतीची ही 10 हातांची मूर्ती पाहताना त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो. याशिवाय हनुमान मंदिर, व्यंकटेश्वर मंदिर आणि वीरभद्र मंदिर अशी अनेक देवस्थाने येथे आहेत. प्रत्येक मंदिराच्या खांबावर आणि भिंतींवर कोरलेली शिल्पे आपल्याला इतिहासातील त्या सुवर्ण काळात घेऊन जातात. केवळ मंदिरेच नाही तर या किल्ल्यावर असलेल्या गुहा सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सिद्धरकोना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गुहांमध्ये पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तपश्चर्या करत असत असे सांगितले जाते. या गुहांची दारे दगडी असून त्यावर अतिशय बारीक कोरीव काम पाहायला मिळते. डोंगराच्या मधोमध असलेल्या या गुहा आजही कुतूहलाचा विषय आहेत. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याकाळी दगडात खोदून केलेली टाकी आणि पाण्याचे साठे पाहिल्यावर आपल्या पूर्वजांच्या नियोजनाची दाद द्यावी लागते. इतिहास सांगतो की हा किल्ला पुढे टिपू सुलतानच्या ताब्यात गेला आणि नंतर ब्रिटिशांच्या राजवटीत सुद्धा याला लष्करी महत्त्व होते. आज जरी या किल्ल्याचे काही भाग पडझड झालेले दिसत असले तरी आजही बहुतांश तटबंदी आणि मंदिरे सुस्थितीत उभी आहेत. डोंगराच्या माथ्यावरून जेव्हा आपण खाली रायदुर्गम शहराकडे आणि सभोवतालच्या निसर्गाकडे पाहतो तेव्हा तो नजारा अतिशय विलोभनीय दिसतो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा किल्ला म्हणजे एक उत्तम पर्वणीच आहे. अशा या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. हा किल्ला केवळ दगडमातीचा ढिगारा नसून तो आपल्या शौर्याचा आणि संस्कृतीचा जिवंत पुरावा आहे. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि शांत वातावरणात एखादा प्राचीन किल्ला पाहायचा असेल तर रायदुर्गम किल्ला नक्कीच पाहण्यासारखा आहे. ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वराज्य रक्षक. जय जिजाऊ, जय शिवराय.